बागडीत नवर देळे मला जमायचं नाही कोणचं बागडीत नवर देळे मालकरी पोर आहे पेट बीत नाही 2 एकर जमीन आहे 2 एकर म्हणजे 80 गुंठे बागडी मधली 80 गुंठे जमीन म्हणजे अजून 4 वर्षांना 80 कोटीची इस्टेट 80 कोटी फार फक्त तो काय आहे निर्वेशनी माणसं त्याला पोरगी देत नाही माणसं जमीन कमी आहे आणि इकडे 3 जण भाऊ थोरलं याड आहे मधलं भांगाराचे आणि धाकटे काही डोळे लाल करते माणसं नवरदेव पेतोय बर का पण पार्टी चालली पेतोय पोर तसं पोरगी द्यायच्या लायकीचं नाही पण माणसं सांगली त्यांना जीसीपी आहे काय खड्डा घेतो का ते जीसीपी खड्डा घेऊन कोणाला देतो पोरगी 80% पोरं लग्न जमावणारे दलाल नीट आहे का 99% लोकांच्या डोक्यात एक किडा घुसलाय का पोरगी सर्व्हिसवाल्यालाच द्यायची तो एक किडा कोणच्या डोक्यात घुसलाय कुठून कोणी उठावा पोर चिटकेल पाहिजे वायर दे त्याच्या हातात तुला चिटकेलच लागत आणि सर्व्हिसवाली क्वालिटी इतकी भामटी आहे तुम्हाला सांगतो लग्नाच्या बैठकीत सर्व्हिसवाले माणसं सरड्यासारखा रंग बदली त्या महाराज सर्व्हिसवाल्या मंडळीला जर लग्नाच्या बैठकीला बसवलं ना आपण म्हणलं ना देण्या घेण्याचं काय तर ते नालाय का काय म्हणते माहिती तुमच्याशी संबंध स्वर्ग मिळाला पुरीचा बाप रडतो आनंदाच्या भरात त्याला वाटतं माझ्या मुलीचं चांगलं झालं अहो ते 20 गुंठे जमीन विकून ठोले लग्न करत्या 5,000 फेटेच आणत्या आणि महाराज 2 महिन्यानं तो पोऱ्या त्या पोरीला फ्लॅट घ्यायचा आहे बंगला बांधायचा आहे ट्रॅक्टर घ्यायचा आहे रोटा घ्यायचा आहे आणि पैसे रोट्याला कोंबड्याची शेड टाकायची आणि हे नालाय की त्या पुरी पुढे काय प्रश्न पडतो माहिती का महिला म्हणलं ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर मा बाप जागणार नाही मुळात माझ्या बापानं 20 गुंठे जमीन विकून माझं लग्न केलंय ती पोरगी अंगावर सहन करती सगळं आणि दिवाळीला पोरगी आली ना बापाला चहा घेऊन गेली तर बापाच्या कुशीत लहान पोरीसारखी रडली आणि काय म्हणली माहिती का मी आता जाणार नाही बापाने ओळखलं पाण्यासारखा बाप जसा रडला पोरीच्या कुशीत आणि काय म्हणलं माहिती का डोळ्याचं पाणी पुस अजून 20 गुंठे घालीन पण त्या नालायकांच्या तोंडावर पैसे फेकीन याला बाप म्हणतात 40% लोकांनी शेतकरी सर्व्हिसवाल्यांना पोरी देऊन मूर्खपणा झालाय का नाही कबूल 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असं होतं लगीन जमत नसलं का कार्ट मुंबईला नेऊन घालायचं ती एक फॅशनच आणली होती लोकांनी ते उचलायचं मग ते तिकडे भंगार गोळा करतं का काय करतं कोणाला माहिती लोक म्हणजे लागलं बा लागलं कोण लागलं बा धंद्याला लागलं धंदा करताय लागलं धंद्याला म्हणजे पुरीचा बाप नाही आता वाट पाहण्यात मजा नाही करून टाका टोले जण लगीन करायचं ती पुरीचा बापन गेली मुंबईला पोरगी 3 महिन्यानं भांड्याचा टेम्पो आला घरी अरे बा कंपनी बंद झाली ती यार बंद झाली आता तसं नाही आता बागडीतल्या माणसाला म्हणलं ना पोर मुंबईला येतो म्हणतो आपण सकाळीच जाऊन येऊ संध्याकाळ पोर घरी येऊ पण पाहूनच घेऊ दे आता नाही आता कारण पूर्वी गरीब माणसं होती बिचारी भोळेपणात करायची आता माणसं म्हणता नाही 8 वाजता जरी निघालं तर 12-1 वाजेपर्यंत मुंबईवरून आले माणूस पाहूनच येऊ एकदा नजरी घालून घातलं ना मग ते म्हणते मग नाही जमायचं जमेल काय जमेल झाड लावताना कोपऱ्याला लावा म्हणजे पुन्हा वायला निघायला अडचण होणार नाही आणि आंब्याचं लावू नका खोद्या होतील लिंबाचं लावा आंब्याचं लावलं आणि कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले भाऊबंद